नमस्कार मित्रांनो, वंश किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लौकीची भाजी। यालाच दुधी भोपळासुद्धा म्हणतात। आता आपण सुका दुधी भोपळा बनवून घेऊयात। इथे मी लौकी अशी छोट्या-छोट्या आकारामध्ये कापून घेतली आहे। 1 वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती, ती छान भिजलेली आहे। इथे मी 1 चम्मच मीठ, 1 चम्मच हळद, लाल मिरची पावडर, थोडे जिरे आणि मोहरी आणि इथे लसूण बारीक करून घेतलेला आहे। चला आता आपण भाजी बनवून घेऊयात। यामध्ये तुरीची डाळ सुद्धा टाकली जाते, पण इथे मी मुगाची डाळ टाकते आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही तुरीची डाळ सुद्धा टाकू शकता आणि ती आपल्याला भिजत टाकायची नाही। इथे मी मूग डाळ भिजत टाकली आहे। तुरीची डाळ जर घेत असाल तर ती आपल्याला थोडी उकडून घ्यायची आहे। आता तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण जिरे मोहरी घालून घेऊयात। आता आपण यामध्ये लसूण घालून घेऊया। हळद घालून घेऊया, लाल मिरची पावडर, मीठ आणि यामध्ये आपण हे लौकी जी बारीक कट केलेली आहे ती टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपण ही जी मूग डाळ मी भिजत टाकलेली होती ते ॲड करून घेऊयात। आपण छान मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता आपण अर्धा कप पाणी घालून घेऊयात आणि हे छान शिजू देऊयात। यावर आपण झाकण ठेवून घेऊयात आणि 5 मिनिटं शिजू देऊयात। इथे 5 मिनिट झालेले आहे, आपली भाजी छान रेडी झालेली आहे। आता आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि इथे ही दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।